नमस्कार. ही भाजी पाहिल्यानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की ही भाजी कशाची आहे, परंतु ह्या भाजीचे महत्त्व आपल्या जीवनामध्ये किती आहे ते तुम्हाला माहिती आहे का? ही भाजी जर आपण सेवन केली तर आपलं ज्या रुग्णांना मधुमेहाचा त्रास आहे, शुगर आहे, शुगर कमी करण्याचं काम करते, तसेच हाडांना मजबूत करण्याचं, पोटांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यापासून आराम भेटतो. आता ही भाजी आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. सुरुवातीला मी नीट केलेली आहे. आता पाणी टाकून आपल्याला ह्याच्यातील पाणी नितळायचे आहे. ही भाजी केसांच्या समस्यांसाठी अत्यंत रामबाण उपाय आहे. केसांचा होणारा कोंडा तसेच केस गळतीवर ह्या भाजीचे सेवन केल्याने केस गळती कमी होते, केस मजबूत आणि बळकट होतात. तसेच तुम्ही ह्या भाजीच्या बियांचा वापर जर भिजत ठेवल्या, ह्या भाजींच्या बिया संध्याकाळी आणि सकाळी त्याची पेस्ट केसांना लावली आणि ती जर पेस्ट अर्धा एक तास तशीच ठेवायची आहे. ज्यावेळेस आपण केस धुणार आहे ना, त्यावेळेस ती पेस्ट काढायची आहे. त्यामुळे काय होतं, केसातील कोंडा कमी होतो. ह्या भाजीचे महत्त्व जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे. याच्यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर आहे. पचनक्रिया सुधारण्यास मदत होते, हाडं मजबूत होतात, हाडांना बळकटी येते. आता कढईमध्ये तेल गरम केलं की तेलामध्ये मोहरी टाकायची आहे. त्यानंतर जिरी टाकली आहे. नंतर हळद टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला लसणाचा तडका द्यायचा आहे. तोपर्यंत आपल्याला ह्या भाजीतलं पाणी नितळत आहे. भाजीतलं पाणी नितळलं की ती भाजी आपल्याला या कढईमध्ये टाकायची आहे. ह्या भाजीचे महत्त्व आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असे आहे. रक्ताचं प्रमाणसुद्धा या भाजीमुळे वाढण्यास मदत होते. ही भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप हितकारक आहे. ह्या भाजीचे सेवन अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण करतात. ही भाजी साधारणतः हिवाळ्यामध्ये जर खाल्ली तर ह्या भाजीमध्ये ऊब भरपूर असते, त्यामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्याचं काम ह्या भाजीमध्ये आहे. याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे. ह्या भाजीपासून वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो. तसे आपण मेथीच्या वड्या पण बनवतो. तसेच ही भाजी आहे मेथीची. आता आपल्याला उलटाण्याने हे मीठ आहे की मी कसं मीठ वापरलेलं आहे सर्वत्र लावून घ्यायचं आहे. ह्या भाजीचं तुम्ही सूप पण पिऊ शकता. केसांच्या समस्या असतील, केस गळत असतील तर अशा वेळेस काय करायचं आहे, सकाळी ज्यावेळेस आपलं पोट रिकामं असेल ना, त्यावेळेस आपल्याला या भाजीच्या आपल्याला देठ आहे किंवा थोडासा देठापासून थोडा अर्धा भाग वरती घेतला तर चालेल. मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवायचा आहे आणि त्याचा गाळणीने ज्यूस करून आपल्याला घ्यायचा आहे आणि तो प्यायचा आहे. केसांच्या सर्व समस्या सुटतील, केस तुमचे पिकणार नाहीत. आता मी याच्यामध्ये नंतर शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. अगोदर मी शेंगदाणे भाजून घेतले होते आणि त्यानंतर मी शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता आणि मिक्सरमधून मी काढला होता. मी एकदमच कूट करून ठेवते, प्रत्येक वेळेस करायला जमत नाही, वेळ लागतो व्हिडिओ बनवायला. त्याच्यामुळे मी एकाच वेळी शेंगदाणे भाजून बारीक कूट करते आणि प्रत्येक भाजीला हाच कूट मी वापरत असते. भाजी जास्त झाकून ठेवायची नाही, थोडाच वेळ झाकून ठेवायची आहे. थोडी उघडी राहिली तर चालते, कारण काय होतं, या पद्धतीने जर झाकण ठेवलं तर जास्त वेळ मेथीची भाजी कडू होते. त्यासाठी पाणी आटेपर्यंत आपल्याला ही भाजी अशीच ठेवायची आहे, त्याच्यावर ताट झाकायचं नाही. पचनक्रिया सुधारण्यास खूप मदत करते ही भाजी. तसेच रक्तदाब असेल तर रक्तदाब नियंत्रित करण्याचं काम सुद्धा या भाजीने केले जाऊ शकते. काही जणांना जर ॲलर्जी असेल, काही त्रास असेल तर तुम्ही या भाजीचं सेवन डॉक्टरांचा सल्ला घेऊन केलेलं बेटर राहील. आता ह्याच्यावर 2 मिनिटासाठी ताट झाकायचं आहे, कारण काही जणांना काही ॲलर्जी असेल तर आपण सांगू शकत नाही. त्यासाठी काही एखाद्याला त्रास होत असेल तर ती भाजी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. परंतु ही भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे. आता आपण झाकण काढूया. आपली मेथीची मस्त अशी भाजी बनवून तयार झालेली आहे. डिलिव्हरीमध्ये सुद्धा बायकांना या भाजीची सूप किंवा ही भाजी पातळ करून दिली जाते. आता मी तुम्हाला भाजी सर्व करून एका ताटात दाखवते प्लेटमध्ये. आपली मस्त अशी गावरान पद्धतीने मेथीची भाजी बनवून तयार आहे. धन्यवाद.